अहो ऐका ना. हा बोल ना. अहो माझ्या मैत्रिणीचा सकाळी कॉल आलता. ती सांगत होती की तिचा नवरा दररोज दारू पिऊन तिला त्रास देतो. तिच्या आईवडिलांनी तिला चांगला पैशावाला नवरा बघून दिला होता. कसं असतं ना पायल, इथं श्रीमंतही भिकारी होतो आणि भिकारीही श्रीमंत होतो. पण कसं असतं ना, आत्ताच्या काळात आपण एखाद्या व्यक्तीला दिलेला शब्द मोजकीच लोक पाळतात. आणि असंही लग्न म्हणजे काय खेळ नाही. ह्या यूज अँड थ्रोच्या काळात जी व्यक्ती एकमेकाला सांभाळून घेते ना, तीच पुढे जाते. आणि असं सीता आणि राम स्वतःला म्हणून घेण्यापेक्षा ना, आपण स्वतः विचारानं सीता आणि राम झालं पाहिजे. तेव्हाच संसार हा पुढे जातो. अगदी बरोबर आहे. अहो बघा ना, तिच्या आणि त्याच्यात 15 वर्षाचा फरक आहे. अगं, फरक असणे असं काय नसतं ग. आपण एखाद्याला एखाद्या गोष्टीहून नाही जज करू शकत. दोघांमध्ये आता बघ ना, असं कित्येक उदाहरण आहेत की मुलीचं वय कमी आहे, मुलाचं जास्त आहे, पण ते संसार करतात ना. पण जर एखाद्या गोष्टीमुळे आपलं घर जर जाळत असेल, समाजात आपल्याला त्या गोष्टीमुळे व्हॅल्यू नसेल, नातेवाईकात आपल्याला तुच्छ लेखत असाल, तर त्या गोष्टीला जवळ करणं योग्य नाही ना. मग ती गोष्ट आपण लवकरात लवकर सोडली पाहिजे. जर ही गोष्ट त्याला कळली तरच त्याचा खरा संसार होतो. आणि जर नाही कळाली तर असाच संसार जळत जातो. दारू ही मजाची गोष्ट नसून जीवनाची राख आहे बघ. मला तर कळलं बाई, श्रीमंती केव्हाही येईल. पण मनानं श्रीमंत असणारा नवरा आणि समजूतदार व्यक्ती भेटणं हीच खरी श्रीमंती. एक मिनिट. मनाची श्रीमंती वगैरे काय ना, ही नाती आणि तुझी माझी गाठ ही 7 जन्माची आहे. त्यामुळे मनाची श्रीमंती असं काही नाही. आणि हो, मस्त अशी एक कविता तुला सांगतो. उमललं फुल गुलाबाचं, तू काटा बन मी रोपटे होऊन वाढवत जाईल. जो कोणी येईल फुल तोडायला, तू फक्त त्याला टोचत राहा. ओहो, छानच लिहितात की. चला मला भात टाकायचा आहे. मी पण ना इथेच गप्पा मारत बसली. अगं ऐक ना, हा, साडीत आज छान दिसतेस हा. खरंच? अगं खरंच. बर, भात वाट बघतोय, आले टाकून. 7 जन्माचं नातं बांधलं या काळजात, रातभर जागोनी बघतो या सपान तुझं. हो गोडी ह्या